चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी पद्धत वापरा ही आणि चवीची गॅरंटी देणार मी। तर नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज तयार करणार आहोत मटका चिकन बिर्याणी। तर इथं पहिल्यांदा आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्यामध्ये आणि धुतल्यानंतर ह्यामध्ये घालायचे एक एक करून मसाले, लाल तिखट, कसुरी मेथी, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, दही हे सर्व लावून आपण हे मिक्स करून घ्यायचं। तर चिकन बिर्याणी चांगली होण्यासाठी करायचं काय तर ही तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तर चिकन हे मी दुपारी 2 वाजता आणलं होतं आणि त्याला सगळं मसाले लावून मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं आहे। तर हे मॅग्नेट करून 4 तास ठेवलं होतं। तर 6 वाजता बिर्याणी करण्यासाठी घेतलं होतं। जास्त वेळ जेवढं चिकन मॅग्नेट होईल तेवढी आपली बिर्याणी खूप छान होते। तर 4 तासानंतर बघा हे चिकन बाहेर काढून ठेवलं आहे आणि बिर्याणी करण्यासाठी सुरुवात करूया। तर इथं 4 कांदे घेतल्यात, दम चिकन बिर्याणी करणार आहोत त्यावर आपण जे कुरकुरीत कांदा असतो त्याची तयारी करून घेऊया। हे कांदे बारीक कट करून घेतलेत पातळ आणि ते तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कांदे भाजण्यासाठी टाकून दिलेत। तर इथं आहे 250 ग्रॅम तांदूळ, बिर्याणीसाठी खास तांदूळ आणला आहे। तर 250 ग्रॅम तांदूळ घेतलाय। हे आहे खडे मसाले, जायपत्री, 2 लवंगा, मोठ्या 2 विलायची, दालचिनी आणि 1 चक्रीफूल। तर हे मसाले घेतले आहेत। मी जास्त मसाल्यांचा जास्त वापर केला नाही, कमी मसाल्यामध्ये बेस्ट बिर्याणी करण्याची पद्धत ही आपल्या चॅनेलवर बघा। तर इथं 250 ग्रॅम तांदूळ आहे, म्हणजे वाटीने तुम्हाला सांगत आहे। तर इथं बघा 1 वाटी तांदूळ आणि त्याला 4 वाटी पाणी वापरायचं, म्हणजे तांदूळ चांगला शिजतो, सुळसुळीत असा होतो। इथं पाणी घातले, मसाले घातले तेलामध्ये, मी तुपाचा सुद्धा वापर केला नाही तरी ही बिर्याणी 1 नंबर झालती। तर थोडासा लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे तांदूळ सुटसुटीत होतं, म्हणजे भात चांगला शिजल्यानंतर सुटसुटीत होतो। तर इकडं पाणी ठेवलं आहे भाताला आणि इथं बघा आता हे कांदा पण चांगला कुरकुरीत तळून झालाय, तो बाजूला ठेवला आहे। काढताना थोडंसं तेल सांडले, तर ह्यातलं थोडंसं तेल बाजूला काढलं, कांदा आपण जे भाजून घेतलाय आणि त्यामध्येच आता चिकनला फोडणी देणार आहोत। त्यामध्ये घालून घेतलाय बारीक कट केलेला कांदा। तर कांदा इकडे भाजत आहे, इथं पाण्याला उकळी आल्या त्यामध्ये घातले तांदूळ, इकडे भात शिजत आहे। तर इकडे आपण चिकन सुद्धा करून घेत आहे। तर इथं आहे टमाटरचा वापर करून टमाटर घातले की चांगली टेस्ट येते बिर्याणीला। तर टमाटर ह्यामध्ये भाजून घ्यायचा, कोणताही मसाला मी इथं वापर नाही, तीळ, जिरं, खोबरं, लसूण कोणताही, जे लसूण आल्याची पेस्ट तेवढी मॅग्नेट करण्यासाठी वापरली होती तेवढीच, तर कोणताच मसाला वापरला नाही। तर इकडं आपला भात शिजत आहे। तर इकडे कांदा आणि टमाटर भाजलाय, त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, आपलं घरगुती चटणी असते ती थोडा वेळ भाजल्यानंतर हे आपण मॅग्नेट केलेलं चिकन ह्यामध्ये घालून घ्यायचं। पाण्याचा 1 थेंब सुद्धा वापर केला नाही, अंगच्या पाण्यानं जे वाफ येते चिकनला त्या वाफेवरच हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं। जेव्हा तुम्हाला कमी मसाल्यामध्ये सुक्कं खायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही चिकन करून खाल्लं तरी चालेल, खूप छान टेस्टी होतं। तर आपण चिकन दम बिर्याणी करणार आहे, त्यासाठी मी हे चिकन शिजवत आहे। तर इकडं बघा ह्या छोट्या मटक्यामध्ये मी इथं भात शिजणार आहे। माझ्या मिस्टरांना मटका बिर्याणी खायची होती त्यामुळे मी इथं मटका बिर्याणी करत आहे। तर खास स्पेशल माझ्या मिस्टरांसाठी ही बिर्याणी तयार करत आहे। तर इथं जे आपण मटक्यामध्ये जेव्हा सामान घालतो म्हणजे चिकन आणि भात, तेव्हा आपण वरून कणिक लावतो, बघताच तुम्ही। तर ती कणिक मी इथं घट्टसर अशी मळून घेतले। तर हे थोडंसं हलवून घेऊया आपण। 80% चिकन इथं शिजवून घ्यायचंय, थोड्या वेळाने हे चिकन हलवून घ्यायचं, नाहीतर खाली लागल, म्हणजे करपण्याची जास्त शक्यता असते। तर हलवून आणि नंतर वाफवण्यासाठी ठेवलं आहे। तर त्याला आपण चिकन चांगलं शिजवून घ्यायचं, 80% तर फक्त शिजवून घ्यायचं आणि भात सुद्धा एक 80% शिजवून घ्यायचा। बाकीचं आहे ते नंतर जेव्हा आपण लोटक्यामध्ये घालतो तेव्हा गॅसवर ठेवल्यानंतर ते शिजतंच। तर 80% आपला भात पण इथं शिजला आहे आणि गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर जी आपली पुरणाची चाळण असते त्यामध्ये हा भात पसरून ठेवायचा। तर अशा पद्धतीने मी बघत आहात, तर असा भात थंड होण्यासाठी ठेवायचा, नंतरच बिर्याणी करण्यासाठी घ्यायची। तर चला तर आपलं चिकन सुद्धा बघून घ्यायचं। तर बघा चिकन पण किती छान शिजलं आहे। हे चिकन शिजताना मस्त घरभर असा मस्त वास सुटला होता ह्या चिकनचा, असंच खावं असंच झालं ते काम। तर शेगडी बंद करून ठेवली आणि आता आपण भात थंड झाल्यानंतर आता बिर्याणी करायला घेऊया। तर हे बघा थोडंसं तेल लावलंय मी आतून,
म्हणजे खाली चिटकणार नाही जेव्हा आपण गॅस मोठा केला किंवा काय झालं तरी सुद्धा उशीर पण ठेवलं तर, म्हणून ते लावून घेतलं आहे. तर पहिल्यांदा लेग पीस घातला आहे. बिर्याणीमध्ये लेग पीस आला तर खूप छान आनंद होतो आपल्या बिर्याणी खाणाऱ्या लोकांना, म्हणून पहिल्यांदा मी लेग पीस घातला आहे आणि बाकीचे चिकन घातलं आहे. तर इथं कांदा करपल्याला घातला आहे, म्हणजे आपण भाजून घेतला आहे तो, आणि कोथिंबीर थोडी घालायची. आणि आता घालायची भाताची लेअर. तर माझ्याकडं छोटं भांडं होतं, माझ्या मिस्टरांपुरतं तेवढं केलं. आणि बाकीची बिर्याणी आहे ती मी पातेल्यामध्ये आपली रेग्युलर आपण दम बिर्याणी करतो त्या पद्धतीने शिजवले. खास स्पेशल अशी आपण मटका बिर्याणी आपण आज तयार करणार आहे. आणि टेस्ट तर एवढी भन्नाट झालती, तर अनेकदा मागणी आली आहे की मला अशाच पद्धतीने मला बिर्याणी करून दे. तर ही बघा अशा पद्धतीने आपण कणिक लावायची आणि त्यावर प्लेट झाकायची, म्हणजे वाफ जात नाही, आतल्यात भात चांगला शिजतो आणि फुलतो. तर ही बघा आपली मटक्या तयार झाला आहे बिर्याणीची आपली. तर आता महत्त्वाची प्रोसेस करून घेऊया. तर गॅस चालू केला आहे, त्यावर ठेवायचा आपला हा मटका. त्यामध्ये आपण जे भात आणि चिकन घातलं आहे आणि 20 ते 25 मिनटं बारीक गॅसवर गॅस चालू करून हा मटका ठेवायचा. आणि मोठा गॅस करायचा नाही, एकदम बारीक गॅसवर हा भात शिजवून घ्यायचा, म्हणजे एकदम फुलतो. मोठा गॅस केला तर हा भात करपतो. तर राहिलेला चिकनचं आणि भाताचं केलं तर काय, तर हे आपल्या रेग्युलर आपण जे भात बिर्याणी करतो त्या पद्धतीने मी केला आहे, तो पातेल्यामध्ये शिजत घातला आहे. तर इथं आपला महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या मटक्यातला भात शिजला आहे आणि काढून घेऊया. थोडंसं थंड झाल्यानंतर ह्यावरची प्लेट काढून घ्यायची. तर बघा किती छान वाफ येत आहे. हे जी प्लेट हळूच काढून घ्यायची. बघा मस्त अशी आपली मटका बिर्याणी तयार झाली आहे. एकदम भातसुद्धा खूप फुलला होता. एक 20 ते 25 मिनटं लागतो ही बिर्याणी तयार होण्यासाठी. आणि हे बघा तुम्ही भात पण बघू शकताय, एकदम सळसळीत असा भात तयार झाला. आणि भात पण चांगला शिजला होता आणि चिकन तर खूपच छान शिजलं होतं. आणि आता प्लेटमध्ये आता वाटीमध्ये काढून घेऊया ह्या. तर सळसळीत असा भात, त्यावरचा कांदा, आणि हे आहे लेग पीस. 80% तर आपण चिकन शिजवलं होतं आणि ह्यामध्ये इतकं छान शिजलं होतं की हातानं सहज तुटत होतं ते चिकन. तर ह्यातलं सगळा भात आपण ह्याचा प्लेटमध्ये काढून घ्यायचा. ह्याच्याबरोबर खाण्यासाठी कांदा, लिंबू, तुम्ही कोशिंबीरसुद्धा केली तर चालते. तर बघा मस्त अशी आपली मटका बिर्याणी तयार झाली आहे. आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच. ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी केली तर तुम्ही नक्की मला कमेंट करशील की ताई खूप छान झालती बिर्याणी. आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.